शासकीय कर्मचाऱ्याचे प्रलंबित वेतन काढून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात उघडकीस आला आहे। मंडळ अधिकाऱ्याचे थकलेले वेतन मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात 60,000ची लाच मागणाऱ्या नायब तहसीलदाराला 40,000 स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे। या प्रकरणात नायब तहसीलदार चंद्रकांत काशीनाथ हेडगिरे वय 52 याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास रंगेहात अटक केली। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार मंडळ अधिकाऱ्याचे वेतन प्रलंबित होते, ते मंजूर करून देण्यासाठी आरोपी नायब तहसीलदाराने 60,000ची मागणी केली होती। याबाबत तक्रारदाराने कडे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पथकाने सापळा रचत ही कारवाई केली। आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे।